नमस्कार. आज आपण एका अशा माणसाची गोष्ट पाहणार आहोत ज्याने विश्वाचं कोडच जणू काही ब्रेक केले. हो, आपण बोलतोय आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल. कधी विचार केलाय की या विश्वाची भाषा काय असेल? कारण कित्येक शतकं निसर्गाचे नियम म्हणजे एका अशा अज्ञात भाषेत लिहिलेल्या कोडसारखे होते, जे कोणालाच वाचता येत नव्हते. एक मोठा गूढ होतं. तर याच गूढ कथेमध्ये एंट्री होते आयझॅक न्यूटन यांची. खरं तर न्यूटन हे पहिलेच असे व्यक्ती होते ज्यांनी निसर्गाची ही भाषा केवळ शिकली नाही तर त्यात प्रावीण्य मिळवलं. त्यांच्या काळात त्यांना नॅचरल फिलॉसॉफर म्हणजेच नैसर्गिक तत्त्वज्ञ म्हणून ओळखलं जायचं. पण गंमत म्हणजे न्यूटनचं आयुष्य आणि त्यांचं भविष्य यात जमीन आसमानाचा फरक होता. जन्माच्या वेळी ते इतके अशक्त होते की डॉक्टर म्हणाले होते, हा मुलगा एक दिवसही जगणार नाही. पण बघा, तेच न्यूटन पुढे जाऊन जगातील महान बुद्धिवंतांपैकी एक बनले. आणि त्यांचं काम पाहिलं तर थक्क व्हायला होतं. ते गणितज्ञ होते, भौतिकशास्त्रज्ञ होते, खगोलशास्त्रज्ञ होते आणि इतकंच नाही तर ते तब्बल 24 वर्ष प्रतिष्ठित रॉयल सोसायटीचे अध्यक्षही होते. म्हणजे त्यांच्या प्रभावाची कल्पना येते. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. विचार करा, निसर्गाचं हे पुस्तक वाचायचं असेल तर त्यासाठी एक नवीन अक्षर ओळख, एक नवीन भाषाच तयार करावी लागणार होती. आणि न्यूटनने तेच केलं. ही भाषा होती कॅल्क्युलस. आता कॅल्क्युलस म्हणजे फक्त काही अवघड सूत्र नाहीत, नाही, तर ते एक असं जबरदस्त साधन होतं जे सतत बदलणाऱ्या आणि फिरणाऱ्या विश्वाचं वर्णन करू शकत होतं. हीच ती किल्ली होती जिने विश्वाच्या रहस्यांचे दरवाजे उघडले. पण न्यूटन फक्त गणितापुरतेच थांबले नाहीत. त्यांनी केवळ एक नवीन गणित शोधलं नाही, तर जगातील पहिली कार्यरत रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप बनवली. म्हणजे जणू काही तारे पाहण्यासाठी त्यांनी आपल्याला नवीन डोळेच दिले. आता आपण येतोय या कथेच्या क्लायमॅक्सकडे. न्यूटनने आपल्या या गणिती किल्लीचा वापर करून विश्वातली सगळ्यात मोठी रहस्य कशी उलगडली, चला पाहूया. त्यांच्या कामाचा पाया होता त्यांचे गतीचे 3 नियम. हेच 3 नियम पुढे क्लासिकल मेकॅनिक्स म्हणजे अभिजात यंत्रशास्त्राचा आधार बनले. आजही इंजिनिअरिंगमध्ये हेच नियम वापरले जातात. आणि याच नियमांवरून त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की जी शक्ती एका सफरचंदाला झाडावरून खाली जमिनीवर पाडतेय, अगदी तीच शक्ती चंद्राला आकाशात पृथ्वीच्या कक्षेत धरून ठेवते. हाच तो गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम. केवढा मोठा आणि क्रांतिकारी विचार होता हा, की या संपूर्ण विश्वासाठी नियम एकच आहे. ह्या एका शोधाने सगळंच बदलून टाकलं. एका कोडला उलगडताच हे स्पष्ट झालं की हे विश्व म्हणजे काहीतरी अव्यवस्थित पसारा नाहीये, तर ते एका सुंदर, शिस्तबद्ध आणि अंदाज लावता येण्यासारख्या व्यवस्थित बांधलेलं आहे. आणि मग तर एका मागोमाग एक रहस्य उलगडत गेली. ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेत का फिरतात, समुद्राला भरती ओहोटी का येते, किंवा अगदी द्रव्यांची हालचाल कशी होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या सिद्धांताने दिली. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की न्यूटनने हे सिद्ध केलं की हे विश्व म्हणजे गोंधळ नाही, तर ती एक परफेक्ट सिस्टम आहे, एक प्रणाली जी गणिताच्या भाषेत बोलते. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. ज्या माणसाने आकाशातील रहस्य उलगडली तो स्वतःच्या या महान कार्याकडे कसा पाहत होता हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या शेवटच्या शब्दांमधून कळतं की या मास्टर कोड ब्रेकरचा स्वतःच्या शोधांबद्दल नेमका काय विचार होता. ते म्हणाले होते, मी स्वतःला समुद्राच्या किनाऱ्यावर खेळणाऱ्या एका लहान मुलासारखा पाहतो, जो फक्त काही गुळगुळीत दगड किंवा सुंदर शिंपले गोळा करण्यात रमून गेलाय. पण सत्याचा अथांग महासागर माझ्यासमोर तसाच पसरलेला आहे, ज्याचा शोध अजून लागायचा आहे. केवढी ही विनम्रता. आणि हेच आपल्याला विचार करायला लावतं की ज्ञानाचा हा शोध खरंच किती अंतहीन आहे.